नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तर बघा काय माहिती आहे, काय म्हटलेलं आहे, सेवानिवृत्ती उपदान मंजूर करण्यासंदर्भात कौशल्य रोजगार अर्थ उद्योजकता हे व नाविन्यता विभागामार्फत दिनांक 12 मे 2026 रोजी महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे। सदर निर्णयानुसार नमूद करण्यात आले आहे की दिनांक 1 नोव्हेंबर 2005 रोजी व त्यानंतर व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाच्या अधिपत्याखाली राज्यातील व्यवसाय शिक्षणाच्या पूर्व व्यवसाय अधिक 2 स्तरावरील द्विलक्षीय उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रमाच्या अनुदानित तंत्रशाळा प्रशाळा व कनिष्ठ महाविद्यालयातील अनुदानित तंत्रशाळा प्रशाळा व कनिष्ठ महाविद्यालयातील अनुदानित पदावरील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी जे परिभाषित अंशतः निवृत्तीवेतन योजना राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेचा सदस्य आहेत। यामध्ये शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा सेवेत असताना मृत्यू झाला त्यांच्या कुटुंबाला कुटुंब निवृत्तीवेतन आणि मृत्यू उपदान देय राहील। त्याचबरोबर रुग्णता सेवानिवृत्त झालेल्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना रुग्णता निवृत्तीवेतन आणि सेवानिवृत्ती उपदान लागू करण्यात येत आहे। दिनांक 1 नोव्हेंबर 2005 ते सदर शासन निर्णयाच्या दिनांकापर्यंत मृत्यू पावलेल्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या कुटुंबास मृत्यू उपदान कुटुंब निवृत्ती वेतनाची थकबाकी तसेच नियमित कुटुंब निवृत्तीवेतन मिळण्यासाठी सदर शासन निर्णयासोबत नमुना क्रमांक 3 मधील विकल्प कार्यालयास सादर करावा लागणार आहे। त्यानुसार कुटुंब निवृत्तीवेतन धारकास त्याला मिळालेल्या सानुग्रह अनुदानाची रक्कम व परिभाषित निवृत्तीवेतन योजना किंवा राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली अंतर्गत शासनाच्या अंशदानाचे व्याज लाभासह रक्कम समायोजित करण्याच्या अटीवर कुटुंब निवृत्तीवेतनाचा लाभ लागू होणार आहे। तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल। व्हिडिओ सुद्धा आवडल्यास लाईक करा, शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।